देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटलीत, मात्र महाराष्ट्र ग्रामीण भागातला जो महाराष्ट्र आहे आजही विकासापासून कोसो दूर वंचितच आपल्याला असल्याला पाहायला मिळते। मी सध्या पाटोदा तालुक्यातल्या खडकवाडी या गावामध्ये आहे आणि या गावामध्ये अजब असा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो। त्यांनी थेटपणे अशा पद्धतीने एक बॅनर लावलेला आहे। बॅनरवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं नाव आहे आणि त्यावर गाव विकणे आहे असं लिहिलेलं आहे। अनेक वेळा या ग्रामस्थांनी मुख्यमंत्री असतील, इथले पालकमंत्री असतील, अनेक मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी असतील, यांना अनेक वेळा गावच्या विकास कामासंदर्भात तक्रार दिली, गावातला विकास करा यासाठी पायपीट केली, मात्र कोणीही त्यांचं मागणं जे आहे ते ऐकून घेतलं नाही। त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच प्रोत्साहित करत गाव विकणे आहे असं सांगितलेलं आहे। आणि जोपर्यंत प्रशासनाच्या ज्या काही कारवाई होणार नाहीत तोपर्यंत निदान आमचं गाव विकण्यास अनुमती द्यावी असं बॅनर जो आहे ते खडकवाडी ग्रामस्थांनी लावलेलं आहे। नेमकं का असं त्यांना वाटलं की एखादी गाव विकणं आहे, राज्यामध्ये बहुधा ही महाराष्ट्रातली पहिलीच घटना असावी, या घटनेमध्ये गाव विकणे आहे असं लिहिलेलं आहे। बाबा, अशा पद्धतीनं बॅनर तुम्हाला का लावावं वाटलं? गाव का विकायला काढलं? गाव विकण्याचा प्रश्न म्हणजे दलित वस्तीला आमच्या सिमेंट रस्ता मंजूर झाला होता, तो अद्याप केलेला नाही। कागदोपत्रीत पैसे उचलून मोकळे झालेत आणि सरपंच हे जे आहेत ते दुर्लक्ष करतात। किती दिवसापासून तुमच्या गावाला विकास नाही? काय काय इथल्या अडचणी तुमच्या आहेत? बरेच दिवस झाले विकास होत नाही ना। 4-5 वर्ष होऊन गेले असतील। आता हा जे सरपंच सध्या आहे तर हेच दोन वेळेस राहिलेत किंवा 3 वेळेस राहिलेत, पण काय असं ठराविक लोकांचंच ऐकायचं आहे, ठराविक लोकांचीच कामं करायची आहेत, इतर लोकांकडे लक्ष द्यायचं नाही, अशी परिस्थिती ह्या गावामध्ये आहे। पाणी असेल काय अनेक भानगडी असतील। मग तुम्ही कसं जगताय? काय दैनंदिन समस्या आहेत? पाणी वगैरे कुठून भरताय? रस्ते नाही, पाणी आहे ते पाणी कसं आहे, 1.5 फूट पाईपलाईन खोदून पाणी केलेलं आहे आणि 8 दिवस एकदा पाईपलाईन फुटली 8 आणि 15 दिवस परत नीट होत नाही। मग पायपीट करून कोणाच्या विहिरून पाणी आणायचं आणि ते प्यायचं। मग किती जणांना आतापर्यंत तुम्ही तक्रारी दिल्यात? मग त्याचं निरसन झालं नाही का? गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिल्यात, आता कलेक्टरला दिल्यात, तहसीलदारला दिल्यात। हां, मग आता कोणाला द्यायच्या दुसऱ्या? म्हणजे कोण आहे जवळ द्यायला? अशा पद्धतीनं गाव विकणं आहे म्हणणं कितपत योग्य वाटतं? अशा पद्धतीनं बॅनर तुम्ही लावलाय कारण की परिस्थिती अशी आहे, चालू गावातील सरपंच असतील, प्रतिनिधी असतील, यांनी बऱ्याचशा शासनाच्या योजना वगैरे येतात, परंतु बरेचसे एक मुद्दा जर पाहिलं तर एक समोर उदाहरण आहे। आम्हाला असं वाटलं की गाव विकलेलं बरं, कारण की ज्या योजना येतात शासन राबवतं आहे, पण हे प्रतिनिधी सरपंच हे पदाचा वापर करून काम न करता डायरेक्ट 4-4-4.5 लाख रुपये उचलतात। नंतर दुसरी गोष्ट झाली तर गावाच्या विकासासाठी शासनाने जलजीवन ही योजना सुरू केलेली आहे, परंतु सरपंचांनीच जे गावांतर्गत पाईपलाईनची विस्तार असतो हा ती शासनाच्या निकषाप्रमाणे 3.25 फुटाची खोली असावी, परंतु सरपंचाला त्याच्यात भ्रष्टाचार करायचा आहे, पैसे कमवायचे आहेत, म्हणून त्यांनी 1 ते 1.5 फुटाचीच खोली केलेली आहे। ही योजना काय बार होत नाहीत, शासन एकदा योजना होऊन गेली की परत ती येत नाही 10-20 वर्ष। त्यामुळं आमचं असं मग बोर्ड यासाठी लावला की ज्या योजना आता हे सरपंच वगैरे हे ते वरचीवर कागदावर बोगसपणा करून भ्रष्टाचार करतात, म्हणून अशी आम्हाला माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आमचं हे गाव छोटंसं बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील खडकवाडी छोटंसं गाव आहे, हे आम्हाला विकण्यास मान्यता द्यावी, जेणेकरून आमचे सरपंच वगैरे कोणी असतील यांना त्या अजूक भ्रष्टाचार पैसा कमवायचा हवासा आहे तर तो त्यांचा पूर्ण होईल असं मला वाटतं। नक्कीच हे होते इथले ग्रामस्थ, इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी आतापर्यंत कसलीही विकास कामाची अंमलबजावणी केली नाही, उलट या गावामध्ये भ्रष्टाचार झाला, त्यामुळेच मुख्यमंत्री महोदयांना आम्ही गाव विकण्यासाठी अनुमती मागतोय असं इथले ग्रामस्थ सांगतायत। कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबशेसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।